नमस्कार, मी विकास लवंडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 19 जून 2025 पालख्यांचं प्रस्थान होत आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल प्रस्थान झालं. आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि इतर सर्व मान्यवर संतांच्या पालख्यांचं प्रस्थान होत आहे. सर्व वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, मार्गस्थ होत असताना एक संतांच्या विचाराचा, नैतिकतेचा, प्रामाणिकपणाचा, अध्यात्माचा विचार याचा गजर होत असताना अनेक नेते मंडळी तिथे स्वागत करतील पालख्यांचा. आपापल्या तालुक्यामध्ये प्रस्थानाच्या वेळेसही अनेक नेते मंडळी राहिली, परंतु त्या संत विचारांचा, त्या संतांच्या आध्यात्मिक विचाराचा, त्या मंत्रिमंडळातले जे कोणी नेते मंडळी तिथे जाऊन दर्शन घेतात, राजकीय लोक घेतात, त्यांचा आणि त्या विचारांचा संबंध असेलच असं नाही. संतांचे विचार त्यांच्या पचनी पडतील की नाही ही शंका आहे, परंतु केवळ मतदारांना दाखवण्यासाठी आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत म्हणून ते सगळं करत असतात. बरंचसं त्याच्यात ढोंगच असतं असं माझं मत आहे. असो, आज मी आपल्याशी बोलायला आलो ते माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती या निवडणुकीतल्या गैरप्रकार जे काही झालेत, ती निवडणूक चालली, त्या अनुषंगाने एकूणच सहकाराचं काय चाललंय, राज्यातल्या सहकारी संस्था आणि सहकाराचं स्वाहाकार झालाय का, या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे. फार शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकायला अशी अपेक्षा आहे. फार महत्त्वाचा आहे. सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल अद्याप जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती, आपण नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करावा, शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चालू आहे बारामतीला. तिथे 4 पॅनल आहेत. ज्येष्ठ नेते कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा एक पॅनल आहे, अजित पवारांचा एक पॅनल आहे आणि शरद पवार साहेबांना, सुप्रियाताईंना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा, शेतकरी सभासदांचा एक पॅनल आहे. आणखी एक 4था पॅनल आहे. असे 4 पॅनल त्या ठिकाणी आहे. मी काही तिकडे गेलेलो नाही, परंतु ज्या काही बातम्या येतात, ती जी काय आज सकाळीच बातमी आली वेगवेगळ्या चॅनलवर आणि सगळ्याच वृत्तपत्रामध्ये की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती शहरातील आमराई या ठिकाणच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत रात्री 11 वाजेपर्यंत तिथे काय चाललं होतं त्याची व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आलेले आहेत. माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांच्या, मतदारांच्या याद्या तिथे सापडल्या. काही लोक त्या ठिकाणी सापडले. रंजन तावरे यांनी काही आरोप केलेत की आजीदादांची पीए सुद्धा त्या ठिकाणी तिथून बाहेर जाताना त्यांनी बघितले. इरिगेशन खात्याचे एक अधिकारी तिथून बाहेर गेल्याचे बघितले. हे रंजन तावरे सांगतायत. मतदारांच्या याद्या तिथे सापडतायत आणि बँक रात्री 11 पर्यंत सुरू असते. सेम प्रकार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भोरवेल्ला विधान मतदारसंघामध्ये वेल्हे तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक रात्रीची 2 वाजेपर्यंत सुरू होती आणि तिथेही अशाच पद्धतीने मतदार याद्या आणि पैसे वाटप हे सगळं त्या ठिकाणी चालू असताना सापडलं. त्यावेळेस त्यांच्यावर केस झाली, दाखल झाली, परंतु पुढे काय त्या गुन्ह्याचं दाखल झाल्यानंतर काय झालं, निवडणूक आयोगाने त्या संदर्भात कोणती कारवाई केली, कोणाला बडतर्फ केलं, नाही केलं, काही अद्यापपर्यंत त्याचे परत स्पष्टीकरण आलेलं नाही. तोच प्रकार सेम माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने बारामतीमध्ये आज दिसून आला. जिल्हा मध्यवर्ती बँक अजित पवारांच्या ताब्यात गेली 25 वर्ष होत आली, 30 वर्ष होत आली. ठराविक लोक जिल्हा बँकेला निवडून येतात, तेच लोक तिकडनं आंबेगावमधून वळसे पाटील येणार, खेडमधून दिलीप मोहिते येणार, असे ठरलेले लोक आहेत. अजित पवार बारामतीतून येणार आणि मग हे सगळे जे काही लोक निवडून येतात आणि मग ते बँक ताब्यात ठेवतात. ही बँक कशासाठी ताब्यात पाहिजे? ही ताब्यात ठेवण्यासाठी पहिलं काय करावं लागतं या निवडून आलेल्या लोकांना? तर गावगावच्या तालुक्यातल्या विकास सोसायट्या स्वतःच्या ताब्यात ठेवायच्या. म्हणजे मग बाजार समितीच्या निवडणुकीला, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला ह्या विकास सोसायट्या ज्या स्थापन झालेल्या आहेत या ताब्यात ठेवायच्या. विकास सोसायट्या ताब्यात ठेवायच्या म्हणजे काय? 80% 90% विकास सोसायट्या हे तालुक्याच्या मार्केट कमिटी आणि जिल्हा बँकेला निवडून जाणाऱ्या लोकांच्या ताब्यात असतात. कोणाच्या ताब्यात 10 सोसायट्या, कोणाच्या ताब्यात 15 सोसायट्या, 20 सोसायट्या, 5 सोसायट्या, अशा ताब्यात असतात. सोसायट्या ताब्यात म्हणजे काय? तर सोसायट्यांचं प्रोसिडिंग हे ताब्यात ठेवलं जातं, आपल्या पिशवीत ठेवलं जातं. ही पिशवीतले सोसायटी आहेत, बगलेतले सोसायटी आहेत. यांचा कारभार
बेकायदेशीर आणि बोगसगिरीने चाललेला असतो. हवेली तालुक्यामध्ये अशा विकास सोसायट्या जवळपास 75% विकास सोसायट्या ह्या बोगसच आहेत, नामधारी आहेत, कागदोपत्री दाखवलेले आहेत. शहराभोवतालची अनेक गावं महापालिकेत गेली, पण तरुण तिथे सुद्धा सोसायटी आज सुरू आहेत. हे जिल्हा बँकेला निवडून यायला, बाजार समितीला निवडून यायला त्या पुढाऱ्यांना त्या उपयोगी पडतात. हे चित्र महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये, बहुतेक तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येईल. विकास सोसायटी ताब्यात ठेवणे म्हणजे तिथे मनमानी पद्धतीने संचालक मंडळ निवडून आणणे, सभासद करून घेणे, प्रोसिडिंग मनमानी पद्धतीने लिहिणे, जो आपला नाही त्याला काढून टाकणे. हे मी स्वतः अनुभवले माझ्या शिंदेवाडी गावात, हवेली तालुक्यात. छोटंसं गाव आहे, 2 सोसायट्या आहेत. तालुक्यातले पुढारी ज्यांना मार्केट कमिटी पाहिजे आणि बँक पाहिजे, या लोकांनी माझ्या गावच्या विकास सोसायट्या, छोट्या गावात 2 सोसायट्या केल्यात. दोन्ही सोसायट्या बंद आहेत, गेली 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. मी या संदर्भात सहकारी खात्याकडे तक्रार केली. शासनाच्या धोरणानुसार या दोन्ही सोसायट्या एक करा, एक गाव एक सोसायटी, त्या धोरणानुसार GR नुसार मी मागणी केली, पुरावे दिले, ऑडिट रिपोर्ट दिले. त्यानुसार त्यावेळच्या ARने हवेली तालुक्याच्या त्या दोन्ही सोसायट्या एकत्र करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे अपिलात गेले. आपल्या राजकीय ताकदीच्या जोरावर आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर तो ARचा निकाल यांनी बदलवला आणि पुन्हा जैशी ती स्थिती ठेवली. माझ्याही गावातले जे काही सोसायटीला चेअरमन होतात, संचालक होतात, हे अक्षरशः बंद पडलेल्या सोसायटीचे चेअरमन आहेत. 7-8 वर्ष झाली सोसायट्या बंद आहेत. पण हे चेअरमन झाले एवढ्यातच त्यांना खुश असतं. लग्नात पुकारायला मिळतं ना, अमक्या सोसायटीचे चेअरमन आले, त्यांचं हार्दिक स्वागत, कुठं कार्यक्रमात पुकारलं जातं. या प्रतिष्ठेत अडकलेले आपल्या बहुजन समाजातले लोक, आपली सोसायटी बंद आहे, बंद पडलेल्या सोसायटीचे आपण चेअरमन आहोत, याचं सुद्धा त्यांना काही सुतक नसतं. कारण त्यांचा कोणीतरी एक मालक असतो. त्या मालकाच्या नेतृत्वाखाली यांनी फक्त उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. कोऱ्या कागदावर, कोऱ्या रजिस्टरवर, कोऱ्या प्रोसिडिंगवर सह्या करून द्यायचे गुपचूप. अशा पद्धतीने विकास सोसायटीचं काम चालतं. मग या विकास सोसायट्यांचे जे संचालक बोर्ड असतं, व्यवस्थापक मंडळ असतं, हे मतदार असतात बाजार समितीचे, आणि त्यांचा एक प्रतिनिधी कोणीतरी जिल्हा बँकेला प्रतिनिधी म्हणून निवडून जातो, निवडून देण्यासाठी मतदार म्हणून तिथं ठरवला जातो. या पद्धतीने सहकार ताब्यात घेतला जातो. जिल्हा बँका या पद्धतीने चालवले जातात. सहकाराचा स्वाहाकार झालेला आहे. मध्यंतरी शरदचंद्र पवार साहेबांनी मागच्या 2 महिन्यात 2 वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहकारातल्या या गैरप्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खाजगीकरण त्याचं केलं जातं, याही बद्दल आदरणीय शरद पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली. याचं कारण असं, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, अशा ज्येष्ठ मंडळींनी आदरणीय शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सहकाराला सातत्याने बळ दिलं. कारण सहकार हा ग्रामीण भागाचा आर्थिक पाया आहे. ग्रामीण भागाचं अर्थकारण या सहकारावर चालतं. मग त्या सहकारी संस्था, कारखाने असतील, साखर कारखाने, जिल्हा बँक असेल, विकास सोसायटी असेल, पतसंस्था असतील, खरेदी विक्री संघ असतील, बाजार समिती असेल, या सगळ्या सहकाराचं जाळं महाराष्ट्रात उभं केलं. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती जाळं आहे. त्याचा कमी अधिक प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना निश्चित होतोय, त्याच्याबद्दल दुमत नाही. सहकारी संस्था जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, परंतु त्या पारदर्शक कारभाराने होत नाहीत, हे खरं दुःख आहे. जिल्हा बँक ताब्यात पाहिजे, अजित पवारांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक याच्यासाठीच पाहिजे का? अजितदादांना माझा जाहीर सवाल आहे की माळेगावच्या निवडणुकीमध्ये जे काही गैरप्रकार झाले, ज्याचे CCTV फुटेज पुढे आलेत, लोकसभेच्या वेळेस वेल्हे तालुक्यात तोच प्रकार झाला होता. एवढ्यासाठी तुम्हाला जिल्हा बँक ताब्यात पाहिजे का? यासाठी तुम्ही बाजार समित्या सुद्धा ताब्यात ठेवता का? हवेली बाजार समितीचा हा धंदा आहे अक्षरशः. काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. कोट्यवधी रुपयाचे घोटाळे त्या ठिकाणी होत आहेत. परंतु अजितदादांच्या पाठिंब्याने हे लोक त्या ठिकाणी मस्तवाल बनतात आणि सहकारात त्या ठिकाणी टपून राहतात. याच सहकारी संस्थातल्या आमच्या हवेली तालुक्यातल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी 14 कोटी रुपयाचा फ्रॉड केला. मी स्वतः त्याच्या संदर्भात काही शेतकऱ्यांना घेऊन लढलो. भ्रष्टाचार बाहेर काढला, ती वसुली थांबवली आहे. कुठे गेलेत फडणवीस, त्यांचं मंत्रिमंडळ, अजित पवार त्यांचं मंत्रिमंडळ? फार पारदर्शकतेच्या आणि चांगल्या कामाच्या गप्पा मारतात, विकास कामाच्या गप्पा मारता. या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही काय करणार आहात? का भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही पाठीशी घालता? तुमच्या आजूबाजूला बसलेले लोक कसे आहेत? काल नाशिकला बडगुजर नावाच्या माणसाला भारतीय जनता पार्टीने पक्षात प्रवेश करून घेतला. परवा अशा अनेक घटना भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणजे भ्रष्टाचार करायचा, त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप करायचे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भारतीय जनता पार्टीने आरोप केले त्यांना आपल्या सोबत घ्यायचं आणि क्लीन करायचं वॉशिंग मशीनच्या माध्यमातून. हा भारतीय जनता पार्टीचा खेळ अजून जनतेच्या लक्षात येत नाहीये का? निश्चित काही लोकांच्या डोक्यात आलेला आहे, लक्षात आलेला आहे. परंतु निवडणुकीतले गैरप्रकार, साम दाम दंडभेद वापरून केलेल्या निवडणुका
आणि त्याला आपण लोकशाही म्हणणार असू तर ही लोकशाहीची सरसकट थट्टा होते आणि याला मतदारांनाच जागं व्हावं लागेल, मतदारांनाच पेटून उठावं लागेल. आपण नाही तर कोण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कुणीतरी येईल आणि राजकारणाचं शुद्धीकरण करेल, कुणीतरी येईल आणि सहकाराचं शुद्धीकरण करेल, हे होणार नाही. सहकारातल्या सहकारी संस्थांचे, ज्या संस्थांचे सभासद जागरूक, ज्या संस्थांचे सभासद स्वाभिमानी, ज्या संस्थांचे सभासद आपली त्या ठिकाणी नीतिमत्ता ठेवून संस्थेच्या हिताची भूमिका घेतात, ती संस्था चांगली चालू शकते, ती संस्था टिकू शकते. त्या संस्थेचा फायदा त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे होतो. याची अनेक चांगली उदाहरणं सुद्धा आहेत. परंतु सहकारात जर स्वाहाकार माजला असेल तर याचं शुद्धीकरण हे सरकार करेल का? दोषीवर कारवाई करेल का? बंद पडलेल्या संस्था नामधारी कागदोपत्री जर ठेवल्या असतील याची चौकशी होऊन त्याच्या संदर्भात काय भूमिका घेतली जाईल हे सरकारने खुलासा केला पाहिजे. कारण या सहकारी संस्था राजकीय अड्डा बनल्यात. या राजकीय अड्डा बनलेल्या, मस्तवाल बनलेल्या, टगेगिरी करणाऱ्या लोकांच्या ताब्यात, वेगवेगळ्या तालुक्यातला सहकार त्यांच्या ताब्यात आहे. आणि या टगेगिरी करणाऱ्या सहकारातल्या लोकांना सहकार खात्याचे मंत्री अजित पवारांचेच आहेत, बाळासाहेब पाटील. ते काही करणार नाहीत. कारण अजित पवार सांगतील ते होईल, मुख्यमंत्री सांगतील ते होईल. आणि मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची आता युती आहे. हे तिघही एकमेकांना आता सांभाळून घेत आहेत. त्यामुळे सहकारात शुद्धीकरण होईल याची गॅरंटी नाही. परंतु निवडणुकीत मात्र मतदारांनी अशा टगेगिरी करणाऱ्या लोकांना, बोगसगिरी करणाऱ्या लोकांना, सहकाराचा स्वाहाकार करणाऱ्या लोकांना, मनमानी कारभार करणाऱ्या, खोटं प्रोसिडिंग लिहिणाऱ्या लोकांना जाग्यावर आणण्याची गरज आहे. आणि हे फक्त शेतकरी सभासदांच्याच माध्यमातून होऊ शकतं. दुसरा त्याला पर्याय दिसत नाही. असो, सहकार टिकला तर शेतकरी टिकेल, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था टिकेल. हे लक्षात ठेवून राज्य सरकारमधलं मंत्रिमंडळ याच्या संदर्भात काय भूमिका घेते तर काहीच घेणार नाही असं मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगून ठेवतो. लढावं लागेल. आपण नाही तर कोण, आत्ता नाही तर कधी, हा स्वतःला प्रश्न आपण विचारूया. जर आपल्याला हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओतली भूमिका आवडली असतील तर आपण जरूर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. आपलं जे काही मत असेल ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा. सहकार टिकला पाहिजे यासाठी आपण सगळेजण जागरूक होऊया. धन्यवाद.